ईश्वर मावली महाराज ज्ञानेश्वर 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 मावली पंढरीची वारी आहे माझे घरी 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 आणि कनकारी तीर्थव्रत आणि कनकारी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवासी व्रत एकादशी करीन उपवासी पंढरीची वारी आहे माझे घरी अनेक न करी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवासी
गायीन अहर्निशी मुखी नाम, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे, व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन अहर्निशी मुखी नाम, विठ्ठला 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 विठाला 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 पांडुरंगा करू प्रथमा नमन, पांडुरंगा करू प्रथमा नमन, पांडुरंगा करू प्रथमा नमन, पांडुरंगा करू प्रथमा नमन, दुसरे चरणा संतांचे दुसरे चरणा संतांचे, दुसरे चरणा संतांचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका, करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका, ओम नमो शिवा आदी, कावडी घेतली खांदी, मिळाली संत मांदी, त्यांचे चरण रज वंदुरे. एकादशीच्या पर्वकाळावर समस्त ग्रामस्थ मंडळी, पांगरा ढोणे सर्वांच्या अथक परिश्रमातून आयोजित सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, दशमी ते एकादशी सतत 24 तास कीर्तन, आणि आता हा सोहळा समारोपाकडे वाटचाल करत आहे. या प्रसंगी उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे छोटे बालक सर्वांच्या समोर, सर्वांच्या पाठांतरातला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा पंढरीपर प्रकरणातला अभंग आहे. सद्गुरु मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू. विठाला विठाला सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पंढरपूरच्या वारीचा स्वाभिमान या ठिकाणी प्रतिपादन केलेला आहे. वारकरी म्हटलं की वारी हे त्याचं हे मुख्य व्रत आहे. दररोज भजन म्हणलं की दररोजच्या भजनामध्ये भजन संपलं की त्या भजनाचं पुण्य आपल्याला लागावं, आपला परमार्थ सिद्धीला जावा म्हणून आपण एक प्रार्थना करतो देवा. पंढरीचा वारकरी आणि वारी चुकू नये, वारी चुकू नये म्हणून तर आपण देवाला प्रार्थना करतो. पांडुरंगा आमची वारी चुकू देऊ नका. विठाला 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 विठाला
ही साधना आहे, वारी ही तपश्चर्या आहे, वारी ही उपासना आहे. वारीमध्ये 3 तप होतात, कायिक, वाचिक आणि मानसिक. पायी चालल्यामुळे शरीर झिजतंय आणि भजनामध्ये चालल्यामुळे वाचेचं तप होतंय. आणि त्या दोन्ही गोष्टी जर मनातून झाल्या तर मानसिक तप होतंय. विठाला विठाला विठाला. दुसरीकडं हे 3 तप सहजासहजी होत नाहीत. आता दररोज बी भजन करताच की तुम्ही गावात, पण बसून भजन असतं. 2 तप होतात त्याच्यामध्ये. एक वाचेचं तप होतंय आणि दुसरं मनाचं तप होत. पण शरीर कुठं तिथं झिजत नाही ना, शरीर चालत नाही ना, माणूस बसून राहत. म्हणजे 3 तप होण्याकरता या जगामध्ये एकच साधन आहे, ती म्हणजे वारी. कायेनं, वाचेनं आणि मनानं. बरं, ही वारी काय अशी मनानच कोण काढली का पिकनिक काढल्यासारखी, सहल काढल्यासारखी, चला फिरून येऊ म्हणायला, अशी नाही. ही वारी ही वैदिक साधन आहे. वेद अनंत बोलिला, अर्थ तुकाची साधिला, विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. वेदानं, बाळा थोडं विकू कमी कर ना. वेदानं ज्यावेळी भगवंताची स्तुती केली, वेद स्तुती करत असताना विधिमुखानं निषेधमुखानं वेदानं देवाचं वर्णन केलं. वर्णन करून करून शिनल्यावर वेदाच्याही लक्षात आलं, माझ्यासारखा शिन पुढच्या लोकांना होऊ नये. बारकावा कसा आहे, वेदाचं म्हणणं आलं, मी जसं देवाचं विधिमुखानं निषेधमुखांचं वर्णन केलंय, पण वर्णन करून जसा मला लाभ व्हायला पाहिजे तसा लाभ झाला, मग माझंच नुकसान झालं तर झालं, तर पुढच्याचंही होऊ नये म्हणून वेदानं आपल्याला सावध केलं. नाही तर आपण जर वेदासारखंच करत बसलो असतो, एकाच जागेवर बसून जर आपण काही साधना केली नसती, किंवा अजून कोणत्या दुसऱ्या एखाद्या रस्त्याला, एखाद्या उपासनेच्या मार्गाला लागलो असतो, तर आपल्याला जसं पाहिजे तसंच. बरं, वेदा एवढी आपल्यात ताकद नाही, वेदा एवढं आपल्यात बळ नाही. बरं, दुसरी गोष्ट, वेदासारखी आपल्यात हुशारी नाही. या जगामध्ये ज्ञानी लोकांच्या यादीत, हुशारीच्या यादीत पहिला नंबर कोणाचा आहे? पाहे पा जाणीवेचे निबळे, कोणी वेदापासोनी असे आगळे, शेषाहुणी तोंडागळे बोलके आती. वेदासारखं कोणी हुशार नाही असं म्हणणं आलं जाणत्या लोकांचं. मग तेवढा हुशार हा वेद, त्या वेदाच्या लक्षात आलं की माझ्या बाबतीत माझंच काही नुकसान झालं, मी आता ह्या गोरगरिबाचं, जनता जनार्दनाचं नुकसान होऊ देणार नाही. म्हणून वेदानं समाजाला मार्गदर्शन केलं, तुम्ही माझ्यासारखं करत बसू नका, तुम्ही काय करा, तुम्ही फक्त वारी करा. म्हणजे वेदाचंच म्हणणं आहे, निजनिष्ठा, विठोबाशी शरण जावे आणि निजनिष्ठा नाम गावे. वेदानं आपल्याला देवाची शरणागती सांगितलेली आहे. वेदानच वारी सांगितली. थोडक्यात सांगायचं म्हणजे वारकरी संप्रदाय कोणावर आधारित आहे? वेद प्रणित. वेद प्रणित आहे. वारकरी संप्रदाय कोणाच्या? वारकरी संप्रदायाचा पाया कोण आहे? वारकरी संप्रदायाचा पाया वेद आहे. सर्व संत आजपर्यंत जे बोलत आलेत ना, ते म्हणले आम्ही आमच्या पदार्थ काही बोललोच नाही. वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गी चालिलो, नकळेची विषय अंधा, म्हणून उघड बोलिलो, चालता धनुर्धरा तरंगाकारी हरपलो, ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत सर्व निरसलो. वेदान आजपर्यंत जेही सांगितले त्याच्यावर वारकरी संप्रदायाचा विश्वास आहे. आणि म्हणून वेदानं म्हटले की बुवा तुम्हाला जर जगायचंय का, तुमच्या जीवनाचं भलं करून घ्यायचंय का, माझं ऐकून चालायचंय का, मग तुम्ही वारी करा. ही वारी काही सहल नाही, ही वारी काय असं मनानच कोणतरी काढे चला गड्या फिरून येऊ म्हणायला असं नाही. या वारीला बेस आहे, या वारीला पाया आहे. विठाला विठाला आजपर्यंतची कोणतीही संत परंपरा वेदाला सोडून चाललीच नाही. ज्ञानोबाच्या ओळ बघा ना, वेदात व्यासाचा मागोवा घेत
भाष्यकारा ते वाट पुसतो. व्यास म्हटलं, शंकराचार्य म्हटलं की शंकराचार्यांची आणि व्यास महर्षीची सुद्धा श्रद्धा कोणावर होती? वेदावर. वेदानं जे सांगितलंय त्याच्या व्यतिरिक्त जर कोणी काही सांगितलं तर संप्रदाय त्याला मानित नाही. संप्रदायाचं म्हणणं आहे, आता समजा जर आम्ही एखादी मननच गोष्ट सांगितली तुम्हाला पटते का? तुम्ही म्हणता त्याला ओवी आहे का? तुम्ही म्हणता त्याला प्रमाण आहे का? प्रमाण मागता तुम्ही. मग प्रमाण, वेदाचं प्रमाण आहे वारी करणे. वारी ही काय कोणी असं एखाद्या साध्या माणसाने येऊन सांगितली नाही. आता काही काही वाऱ्या नवीन नवीन निघाल्यात, त्या माणसाने निर्माण केलेल्या वाऱ्या आहेत. नवीनच एखादा समजा देव निघाला, लय गर्दी होती कोण्या देवाच्या ठिकाणी बघत, अति गर्दी होती. काही काही ठिकाणी अशी गर्दी होती अशी देवाच्या ठिकाणी, मग त्या बाया म्हणूनच म्हणतात माय, त्या जर त्या देवाच्या वाऱ्या केल्या, त्या देवाची आंघोळ केली, 11 वाऱ्या केल्या, 11 असं म्हणतात ना बाया, माय गुण यालाय म्हण. येत असेल कोणाला तर चांगली गोष्ट, पण ती काही वारी अशी केलेली नवीनच निघालेला देव आहे आणि त्या देवाची तिथं आंघोळ केली आणि आंघोळ केली की गुन्हा आला, माय लेकर व्हालेत म्हण. मग असं ते अशा असल्या वाऱ्यानं जर तुम्हाला असे गुण येत असतील तर मग तुकोबारायचे शब्द काय करायचे? गाथा काय म्हणतो? 900 कन्या पुत्र होते तरी का करने लागे पती, तरी का करने लागे पती, तरी का करने लागे पती. टाळ 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 टाळ. तरी का करने लागे पती. तुकाराम महाराजानं अंधश्रद्धेला खत पाणी घातलं नाही म्हणून तो तुकाराम महाराजाला विरोध झाला ना. अंधश्रद्धा नाही, तुकोबारायची डोळ श्रद्धा आहे. अंधश्रद्धा मोडीत काढली तुकाराम महाराज. 900 करणे काय कन्या पुत्र होती तरी का. पवित्र विवाह बंधन आहे, पवित्र शुभ विवाह आहे. या शुभ विवाहाचं, विवाह बंधनाचं या तुकोबारात या ठिकाणी खंडन केलं. ही चांगली परंपरा आहे वारकरी संप्रदायाची, ही वैदिक संप्रदायाची परंपरा आहे. या परंपरेनं जर चाललात तर तुमचा ग्रस्ताश्रमही चांगला होतो आणि तुमचा परमार्थही चांगला होतो. म्हणून वेदाचं मत वारी करा. असं कोणी उठलं नाही एखादा माणूस चला वा हे इथं आंघोळ केली की वाऱ्या केल्या की 10 वाऱ्या झाल्या. काही काही लोक म्हणजे आम्हाला गुण आला नाही. ही मनानं सांगितलेली वारी वेद प्रणित वारी नाही. वेद प्रणित वारी आहे पंढरपूरची. जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण. शरणांगता शरण्य मीची एको. ज्ञानोबारायांनी सांगितलंय, भगवान परमात्म्याचं म्हणणं आहे, जर पंढरपूरला जर एखादा माणूस माझ्या वारीला आला आणि अनन्य शरण मला जर आला. अनन्य शरण म्हणजे काय? अनन्य म्हणजे काय? अनन्य न अनन्य म्हणजे काय? त्या अनन्या नाव आलंय. आता एक लेकराचं नाव ठेवलेत काय? अनन्या. त्याचा किती गोड अर्थ आहे. म्हणजे अर्थ कुठला पाठ? अनन्य म्हणजे जसं पाण्यातली मासोळी आहे, पाण्यातली मासोळी त्या पाण्याला काय जाती? अनन्य शरण जाती. म्हणून पाणी तारतंय ना तिला. गाईचं वासरू, गाईला अनन्य शरण जाते. गाय तारती ना तिला. गाय येली, गाय जर चरायला गेली ना, बारकं बछडं असलं ना पायाला बांधलेलं, गळ्याला बांधलेलं नाही, कुठं बांधलेलं? पायाला बांधलेलं बछडं हे. गाय चरायला गेली, सांच्या परवर चरती आणि सांच्या परवर काय होती? ते ढोरं यायच्या आधीच येते ती. तिला माहित आहे माझं वासरू कसं आहे, लहान आहे, उपवाशी आहे. ते वासरू काडी गचर आपलं काय गवत चारा पाणी खात नाही. ते जगतेच फक्त कोणाच्या ह्याच्यावर? माझ्या दुधावर. म्हणून तिला एकच तळमळ असते फक्त माझ्या वासराची भूक भागावं म्हणून. किती जरी गुरुखी हुशार असलं, काय असलं, किती जरी गुरुखी हुशार असलं, किती वळणार राहू द्या,
त्याला टाटा करून येते का नाही गाय घरला? झुंगा काय येते? त्या वासरा करता. ते वासरू दुसरं काही खातच नाही ना. ना ना नाना गायच रे डोंगरी, चित्त बांधे वत्सा घरी. काय गाय जशी त्या बाळाला सांभाळते. तुका म्हणे वत्स धेनू एक चित्तीन तैसे मजे येती. सांभाळी एक झोपडं पेटलं आणि त्या झोपड्यामध्ये वासरू बांधलेलं होते. गाय बाहेर होती बांधलेली. गायीनं दावत तोडलं आणि गेली. आटोकाट प्रयत्न केले वासरू बाहेर काढायचे, पण वासरू बांधलेलं चांगल्या दोरीनं होतं, सुटलंच नाही. आता तिला वाटलं हे वाचत नाही, मीच मेले ते मेले बाई म्हणली. वासरावर उभी राहिली गाय. दोन्ही पायाच्या चारी पायाच्या मध्ये घेतलं वासर. गाय ढणढण पेटली, पण वासराला धक्का लागू दिला. एवढं का केलं त्या गायीनं त्याच्याकरता? कारण ते वासरू तिला कसं आहे, अनन्य. अहो तान्ह्याचे लागता झटे, तव पान हा अधिकची फुटे. गाय सहसा वासरू सोड्या सड्या लगेच पानं होत नाही बरं. त्याआधी काय करते वासरू? काय म्हणते त्याला? झटे उसन्या म्हणावं, काय म्हणा होमने असं करते त्याला. पेत पेत त्या गायला असं म्हणते, मला भूक लागली आहे माय म्हणती. मग ती गाय त्याला तृप्त करती. का तर ते लेकरू म्हणते, ते वासरू म्हणतंय, माय मला तुझ्याशिवाय कोण आहे? गवत काडी कचरा तर मी काही खातच नाही. मी जे आहे तर कोणाच्या कशावर आहे? तुझ्या दुधावरच आहे. वासरू जसं गायीशी अनन्य, तसा जीव जोपर्यंत देवाशी अनन्य शरण होत नाही तोपर्यंत त्याचं जन्म मरण निवारण होऊ शकत नाही. म्हणून जीवानं शरण जावं, याचंच नाव वारी. विठाला विठाला ढाला 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 ढाला. हो, वारी ही एक आपल्या जीवनामध्ये प्राचीन काळामधून चालत आली. आता तरी वारीला जाणं म्हणजे फार सोपं झालंय. आपल्या बापजाद्यानं लय वारी कठीण परिस्थितीत केली. रामकृष्ण म्हण भाऊ, आता मला तर काही कळत नाही. वारीला निघाल्यावर माणसं रडत होती म्हणा घरचे. रडत का म्हणून होते? रडत नाही, माणसं का रडत होते मला ह्याचं उत्तर नाही अजून माहित. परतून येतय की नाही, म्हणजे तिकडे मरत होतं काय माणूस. आणि आता तसं झालं रामकृष्ण जातील का? नाही जातील. चांगलं झाल्यावर पुन्हा पण जातील का? कोण चाललंय मला सांगा ना. कसं शक्य आहे? जीव सगळ्याला प्रिय आहे ना. जीवा इतकं काय प्रिय आहे? जीवा एवढं दुसरं काहीच प्रिय नाही. पण हे जुने माणसं जीवाची पर्वा न करता त्यानं काय केल्या? देवने या जीव वडिले साधेला ठाव, वडिले साधेला ठाव, वडिले साधेला ठाव. देवोनिया जीव वडिली साधीयला ठाव. आपल्या बापजाद्यानं जीव देऊन हे परमार्थ जतन केला. जीवाचं रान केलं, कष्ट केले. तेवढे कष्ट जर आता आपल्याला झाले ना, आपला परमार्थ टिकत नाही. ते जीव जाऊ लागल्यावर घराच्या बाहेरच निघाल नाहीत माणसं. कोरोना झाल्यावर कोरोनामध्ये सरकार म्हणलं येऊ नका बाबा इकडे माणसं मराठीत. माणसं म्हणजे मग काय जायचं? वारी आपली या प्रतिकूल परिस्थितीमध्ये टिकत नाही. आपल्या पूर्वजांना प्रतिकूल परिस्थितीमध्ये वाऱ्या केल्या. आज वारीला जाणं म्हणजे कोणत्या दिंडीतलं माणूस राहू द्या, वारीला गेलं ना आल्यावर त्याचं 2-4 किलो वजच वाढायले. कोण्या दिंडीचं राहू द्या, मी काय म्हणे ना कोण्या दिंडीतलं. रामकृष्ण काय व्हायलंय त्याच? कशामुळं? आता आज एकादश नाही तर नावं घेतली असते पदार्थाची. लाल जरद गालो हली समाधान. आज केलेलं पंक्तीवाला म्हणाले तुम्ही काय केलं? आम्ही फलाने ना. मला तुमच्यापेक्षा काहीतरी आपण वाढूनच करणार. लोकांची भावना बी आहे. किती लोक दान धर्म करायलेत, किती परमार्थ करायले. मोजमाप नाही एवढं लोकांचं एवढं सहकार्य हे संप्रदायाच्या लोकांना. किती लोकांचा दान धर्म आहे बघा ना. वारीच्या वाटाने ठीक आहे, दिंडीवाल्याला तर पंक्ती असतातच. बिना दिंडीतले लोक उपाशी आहेत का? खरं सांगू का? दिंडीतली जरी एखाद्यावर वाहनं अडकल्या उपाशी मरतील. पण बिना दिंडीवाले का नाही, कवाई विचारले का असं करायला ऍसिडिटी झाली म्हणला.
अहो हे आपले लोक गुणाचे सुदे तरी कुठे आहेत? ते शनिवार वाटतेत ना, अर्धेच खातात आणि ट्रकाच्या टायरवर ठेवायले. त्या ट्रकच्या टायरवर ठेवायलेत अर्धे फुटाने अर्धे ते हे हरभरे. काय लोकांचा दान धर्म आहे. आपल्या जिंतूर तालुक्यातले आहे ते परिवार, रामकृष्ण. दरगड परिवार म्हणून हे माहेश्वरी समाजाचे जिंतूरमध्ये 25-30 वर्ष झालं ते मोफत सेवा करतात. पुन्हा दुसरे याचे ते आपल्या गंगाखेडचे काय नाव आहे भंडारी. हां भंडारी रोज पिठलो भाकर, रोज 5,000 भाकर करतात बघा. आता एकादशीचं भाकरीचं तरी नाव कसं घ्यावं, पण आता ज्यानं चांगलं केलंय त्याचं ते गोरगरिबाची सेवा करावी त्याचं नाव घेऊ द्या ना, काय व्हायला का पाप लागेल. रामकृष्ण. 5,000 भाकरी रात्रभर त्या बाया माणसं विचारे भाकरी करते. 40 बाया 50 बाया. आणि त्या वारकऱ्याला जाणाऱ्या ज्याची सोय नाही, सोयीवाले तर मग तर ते 1,500-2,000 हजार रुपये घर जवायावणीच आहेत. जर कमी जास्त झालं ना ते महाराज लोकांच्या गच्च्या धरायलेत. हो आ पैसे दिलेत ना किती 2,000 गच्ची धरली एका महाराजाची. मला फोन आला, महाराज म्हणला वाचवा. काय झालं म्हणलं, लई माणसं दाडा येतो म्हणले. काय झालं, स्वयंपाक जरा उशीर झाला म्हणून मला मारायला येत. म्हणलं उशीर काय झाला, म्हणजे ट्रॅफिकमध्ये वाहन अडकलं. म्हणले तुला 2 वाहन करायला का, मग तू दुपारच्या स्वयंपाकाचं एक वागळं वायलं कर आणि संध्याकाळचं वायलं कर. मारतो काय माणसं उपाशी. किती सोय झाली मला सांगा. मी म्हणालो ना तुम्हाला वजनच वाढायलीत गावाकडे आलेली. वारीला माणसं का नाही काय काय कशामुळे आलीत माहिती का, इकडं काम लागत नाही म्हणून बरं आहे म्हणले. तिकडे पहिले माणसं रडत होते वारीला जाण्याकरता, आता का सोय झाली ना. अहो किती सोय तुम्हाला काय सांगा महाराज. पुण्यासारख्या शहरात जेव्हा आपण जातो ना, पुण्यातली टाटा म्हणजे श्रीमंत लोक रस्त्यावर येऊन तुम्हाला दान धर्म करतात. तो घ्या माऊली. माऊली खरं सांगतो तुम्हाला किती मजल्यावर येतात वारकऱ्याला. बघा ना, माऊली आमच्या घरी जेवायला चला, तिथं चला जेवायला. माऊली माऊली म्हणून म्हणून लोकांना जेवायला. त्याच्या बंगल्यात त्याच्या कवा बंगले नाही तर आपले भरलेले पाय त्याच्या पलंगाव भरलेले, त्याचे बेडशीट ते भरून पायानं. काय होत नाही माऊली, ठोवावरी पाय सोप्यावर ठोवा, काय होत नाही. इतका जीव लावायला आपल्याला, फक्त काय बघतात ते आपल्या. काय काय कमाल आहे, काय सोय करतात तो काय सांगा. काय काय लोक तर का नाही त्याच्यात डोसक्यावर कवाय बघितलं तर हे आहेच असं काय गठुड. आणि ते ध्यानात कुठं काय वाटायले ते पळतच जाते, त्याला तिकडं वाटायला त्याच्या पुढे ते त्याच्या पुढे ती. हे वाटणारे बी हुशार झालीत बरं. आता काय झाले ते म्हणजे हे ते त्याची एक थैली आहे, कोणची तरी नाव आहे, पिवळा अशी थैली आहे. फिनोलक्स असं थैलीच आहे ती. ते लगेच ते. पण मला एक गोष्ट बोलायची, खरं सांगू का, त्याला गरज आहे ना त्याला द्यायला पाहिजे हो. त्याला लोटून नाही लावायला पाहिजे माझ्या मते. काय वाटतात पाण्याची बाटली बिस्किटचा पुडा, ते 2-4 दिवस खाते न त्याचे लेकरं बाळ लय गोरगरीब लोक असतात, त्याला द्यायला काय हरकत नाही. द्यायला काय हरकत नाही, त्याला माऊली म्हणून त्याला द्यायला पाहिजे. काय ते फेकून तर देणार नाहीत ना, काय करतील. आणि ते बी लय चाप्टर आहेत बरं. जे नाचतंय जे इटतंय ते घेत नाहीत बरं. ते ते राहू दे तुलाच, ते ह्याच घेतात. ते कशाचं काय म्हणले, राजगिऱ्याचं ना, ते राजगिऱ्याचं घेतात. असं पॅकिंग फूड घेतात. खरं सांगू का, त्याचे लेकरं बाळ खात असतील ना, मी म्हणतो प्रसाद आशीर्वाद लागत असेल त्याचं, काय हरकत नाही त्याला द्यायला. माऊली सगळ्याला जगविते हो. विठाला विठाला विठाला. किती लोक करायलेत, किती काय दान धर्म करायलेत, काय परमार्थ करायलेत, काय त्याला मोजमाप नाही. त्यांचं एकच म्हणणं आहे, ह्या वारकऱ्याची सेवा केली तर आम्हाला माऊलीची पांडुरंगाची सेवा केल्याचं पुण्य मिळतं. आणि खरं सांगू का, महाराज म्हणायचे हेच जर आपण खाल्लं ना, आपलं अर्ध पुण्य लिहून घेतात म्हणले ते. म्हणून 16 नंबरच्या दिंडीमध्ये आजही तुम्ही जाऊन पहा. 16 नंबरच्या दिंडीमध्ये तुम्ही काही असं वाटायला जा, वाटायला ते सगळे वारकरी त्या वाटणाऱ्याच्या काय करतात, असे हात जोडतात. नका माऊली, द्या गरीबाला, कोणाला द्या, हाय आमच्या जवळ आमच्या पिशवीत आहे. काय करायचं जास्तीच. एक जणानं मोठ्या महाराजाच्या काळात
ऊस मोडा होता वारकऱ्यानं. काय मोडा? शेतकऱ्याचा. शेतकरी रागीट होतो. त्यानं ते धरलं ते माणूस कार्तिक वारीला, आणि ते माणूसही धरलं आणि ते ऊस मोरड्याला ते त्या वाड्या सगट आणलं आणि महाराजा पुढे आणला. म्हणला, महाराज हे काय आहे तुमच्या वारकऱ्याचं? हे वारीला आलेत की ऊस मोडाय लोकायचे? महाराजाला राग आला. महाराज म्हणले, काऊन रे असं केलंस? महाराज सहज खाऊ वाटला. म्हणला, मग घरी 2 एकर ऊस आहे, पण काय झाली की आमना म्हणला आणि काय नाही. बाहेर दिशेला गेलतो. येता वेळी म्हणलं, बरं आहे सकाळी सकाळी दात चांगले राहतात, हे निघत नाही, काय होत नाही, काय कवळ होत नाही, कावीळ होत नाही. म्हणून मी महाराज म्हणले हे बरोबर केलं नाही. महाराज जेवलेच नाही म्हणते त्या दिवशी. त्या माणसाला म्हणले, पण तुझ्या ऊसाचे पैसे किती झाले? महाराज म्हणले, तुझे पैसे घे बा. नाही नाही म्हणले, मग मला ऊस लावूनच पाहिजे. माणसं का कमी आडमुठ आहेत? माझा मला ऊस लावून पाहिजे. अक्षरशः महाराज उठले आणि त्या माणसाला हात जोडले होते. माणूस निघून गेला. महाराज चुकलं बाबा म्हणले एवढी बार. महाराज त्या दिवशी जेवलेच नाही दिवसभर. जन ऊस मोरडा ते चांगल्या घरचं होतं. धडधडा रोडला. महाराज मी चुकलो, माझ्यामुळं तुम्ही स्वतःला शिक्षा देऊ नका, खा ऐका. नाही म्हणले, मला वचन द्या, इथून पुढे आपल्या दिंडीतल्या लोकांना हे असे नसलेले भांडणं आणायचे तर मी जेवण नाही तर जेवणार नाही. तेव्हापासून हे आपले लोक तसं करीतच नाहीत. आमच्यात बी काय चोर पंक्चरच आता बी जाऊ जाऊ काय करायले, मोडायले ऊस. आता आम्ही तरी कोणाकोणावर लक्ष द्यावं मला सांगा? कोणाकोणाला? कोणाकोण? पण मला वाटते वारकऱ्यानं तिकडे गेल्यावर आपल्यावर काही आपल्यावर आपल्या गुरुवर काही असं काय म्हणा याला आक्षेप येईल अशा वारकऱ्यानं त्या रस्त्यानं वागू. आपल्या गुरुचं नाव जाते त्याच्यात. विठाला विठाला काय होते आपल्या आता मध्ये मध्ये तरी का नाही तिकडं पंढरपूरच्या अलीकडे बोराच्या बागा आहेत. बोराच्या आहेत का नाही अलीकडून? एक जण आमच्या दिंडीतल्यानं गेलं पोरग नवीन आलं तर 2 मोठाले बोरं घेतले ना आलं रस्त्यावर खात. त्या माणसानं पाहिलं, काहीच म्हणलं नाही. माणूस हसलं. परभणीत दिसायले म्हणली, आपल्या इकडे नसतीत बोरं, काहीच म्हणलं नाही. ते माणूस माझ्याकडे बघितल्यावर मला दुःख झालं. ते हसलं तर माझ्याकडे बघून हसलं ना, त्यानं असं केलं. त्याला काहीच म्हणलं नाही. ते मला म्हणलं, तुम्ही सांगू प्रकाशराव मी काय केलं त्या दिवशी जेवाय ठेवलं नाही. मग 2 पोते बोरच घेतले. हा म्हणजे एकदा आरमानच होऊ द्या बोललं तुम्ही. 2 पोते बोर. हा म्हणलं, हा बोर. त्यानं म्हणला, त्याला तर 3 दिवस बोरावर ठुलतं म्या. त्याला 3 दिवस म्हणलं आपल्या संगच राहायचं बरं आता. हा मस्त बोर खायचे. ते म्हणला, महाराज दुमार नाही हो म्हणला. सकाळ संध्याकाळ दुपार त्याला काय होते पाया पडतो माईच दुमार नाही. मी म्हणलं हे 2 बोर 2 पोत्याचे पैसे दे. नाही नाही 2 नाही अजून 5 पोत्याचे देतो बा म्हणला. पण मी मरण नुसत्या बोरावर. म्हणलं बोर तुला आवडत आहेत म्हणून द्याल बा, इरी काय आला. मला वाटते आपल्या लोकांना वारीला जाऊन तिकडल्या शेतकऱ्याचं नुकसान करणं म्हणजे ही वारीमध्ये आणलेलं व्यत्यय. विठाला विठाला वारी करताय तर कोणाचं मळी कशाला होता तुम्ही? कोणाचं कानकोंड कशाला होता? त्याचा दोष लागते आपल्याला, त्याचा पाप लागते. त्याची रस्त्यावर बागा असतात, कोणी हात लावित नाही म्हणजे याचा अर्थ समजून घ्या ना. त्याची भावना असते. हे वारकरी कायला काय करते ना, आपली वारकरी आहेत हे देव माणसं आहेत, आपलं कशाला नासधूस करतात. मग आपल्यासारख्या माणसानं जाऊन नासधूस केल्यावर आपल्यावरली भावना कमी व्हाली का वारकऱ्यावरली भावना कमी व्हाली? त्याची भावना कमी व्हाली. आपल्या बापजाद्यावरली भावना आपल्यामुळं कमी होत असेल तर हे चुकीचं वाटत नका तुम्हाला. वारकऱ्यानं तसल्या गोष्टी तिकडं आल्यावर करायच्या. काय करायचे किती काही. आता एक नवीन आलीत बघा जांब. कोणती जांब आली त्याला काय म्हणतात बघा? तुमच्या इकडे आली नाहीत का अजून? मोठाला जांब आलाय असं एक हाणला ना ऍडमिटच होते माणूस. लय माणसाला असं नजरत भरायला जावं वाटायला जांबच खावा. त्याला घेतली ना केवढ्याचे जांब आहेत माहिती का ते? किलोभर काय 10 25-30 रुपये असेल. आता पेरूवाला मला बी काय माहित नाही, कोणी बागावाला असले त्याच्या किती रुपयाला? 40 रुपयाचे जर जांब घेतले ना किती खाणार असू दे त्याला सरते का ते? मग 40 रुपयामुळेच लाचार व्हावं का? 40 रुपये. आपण स्वाभिमानी माणसं आहेत वारकरी.
वारकरी म्हणजे आपला कोणाला त्रास नको याचं नाव वारी. विठाला 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 विठाला. वारीचं नियोजन आहे आत्मनिर्भर वारी. आत्मनिर्भर म्हणजे कसं, आपण आपलं स्वतः कष्ट करून खाणं. मोठ्या महाराजाच्या काळात, इसातकर काकाच्या काळात हे हातानं भाकरी करून खाल्ल्या, हातानं भाकरी करून खाल्ल्या. काय कष्टाळू असतील बघा ना. पंक्ती सुद्धा नव्हती, पंक्तीला जेवत नव्हती, हातानंच करून खात होते. काय कष्ट कर. मला नेहमीच म्हणायचं नाही का ना, काका तुमचं काय रे, तुम्ही लय आयत्यावर बसलात. तुमच्या तर म्हणले ना गोपाळराव म्हणले नाही, इथंच म्हणले तुम्हाला काय मालक लोकायला आयत है. मी लय वनवास काढा म्हणले ना. किती वर्ष, 40 वर्ष मी पडशिवा गेली म्हणले, तुम्हाला काय आयता गड्डा. मी उगा खाली मान घालायचं. आपल्या बापासारखे होते म्हणलं तरी काय होते. विठाला विठाला विठाला. त्याची तेवढं प्रेम बी होतं ना. 40 वर्ष मी या महाराजाला भाकरी करून खाऊ घातल्या म्हणजे काय कष्ट आहेत बघा. असं स्वयंस्फूर्त आत्मनिर्भर वारी आपल्याला ही स्वतःच्या पायावर स्वतः उभं राहून स्वतः आत्मनिर्भर होऊन वारी करणं म्हणजे आपला त्रास दुसऱ्याला कोणाला न देणं, असा हा जो वारीचा प्रघात होता जुन्या काळात, ती वारी आपल्या जीवनामध्ये खरं पुण्य देते. जर आपण दुसऱ्याचं खाल्लं तर अर्ध पुण्य लावून घेतो, अर्ध ते आपलं पुण्य लिहून घेते. त्यातली त्यात काही काही माणसं वारीला चालली तर तिकीट काढीनत. तिकीट न काढून इतकं काय त्याच्यामध्ये सुद्धा दोष लागतं. तिकीट काढा ना, तिकीट किती, काही काही तर पुन्हा दिंडीतली फी सुद्धा देईन. ती दिंडीत फी लागू नये म्हणून झेंडा घेतला ये ना असा. काय घेतला, अरे झेंडा का घेतलास. नाही ना, झेंडे करायला काय असतं. किती छोट्या गोष्टीसाठी 1000-1500 रुपये म्हणून घरी राहायला असतं ना तरी तुला 1-1.5 हजाराचं खायला लागलं असतं महिनाभर. का लागत नाही, लागतं. चांगल्या घरचे सुद्धा लोक उगो काहीतरी करून आपलं चिकटपणाची बारीकी करायचा. देवाच्या दारात काय बारीक करायची, इकडं दुसरीकडं मोजमाप न करता खर्च करायला तर तिथंच काय बारीक करायची. वारी करणं म्हणजे आपण आपल्या पायावर उभा राहणं, आपला कोणाला त्रास न होणं, आपली साधना आपण करणं, आपुली आपण करा. अशी वारी जर केली तर त्या वारीचं पुण्य लागेल. आणि तशी वारी जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, मी माझ्या घराण्यामध्ये पहिल्यापासून जतन केली आणि ती वारी जतन केल्यामुळे माझ्या जीवनामध्ये आता दुसरं काही करायची गरज मला अनेक न करी. तीर्थव्रत विठोबार कुमाये टाळी टाळी रबार कुमाई, टाळी वाजव टाळी वाजव माय बाप, टाळी वाजव रबार कुमाई, रबार कुमाई, रबार कुमाई. दरवर्षीप्रमाणे आपल्या दोन्ही पांगऱ्यामध्ये एकादशी दशमी दोन्ही पर्व काळ सतत कीर्तन आपण ग्रामस्थ मंडळी करता. आपल्या भागामध्ये एवढं गाव दुसरं कोणचं नाही सलग कीर्तन करणारे, रात्रभर कीर्तन करणारे आहेत. पण दशमी एकादश का होय आनंद महाराज आहे का. दुसरं गाव आपल्या भागात आणि दुसऱ्या भागाचं मला तरी काय माहीत बाबा. आपल्या भागात एवढं कीर्तन करणारं गाव दुसरं कोणतं. अशीच देवानं तुम्हाला सद्बुद्धी द्यावी, आपला असा परमार्थ सिद्धीला जावा अशी आशा करतो थांबतो. ज्ञानेश्वर माऊली